मुलुक महाराष्ट्राच्या सुरुवातीलाच एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। लाल महालातून ही बातमी आहे। लाल महालामध्ये एका नृत्यांगनेनं रील बनवायचं म्हणून चंद्रमुखी सिनेमातल्या एका गाण्यावर डान्स केला। या रीलसाठी व्हिडिओ शूटिंग करण्यात आलं। हा व्हिडिओ समोर आलाय, मात्र या व्हिडिओला संभाजी ब्रिगेडनं विरोध केलाय। उन्हाळी सुट्टीच्या दरम्यान लाल महाल सर्वसामान्यांकरता बंद करण्यात आलेला असताना सुद्धा त्या काळात दिग्दर्शक सुनील बापट आणि नृत्यांगना वैष्णवी पाटील यांनी लावणीचा व्हिडिओ शूट केलाय। त्यामुळे संभाजी ब्रिगेड आक्रमक झालेली आहे। ज्या लाल महालात जिजाबाईंनी शिवरायांना घडवलं तिथे लावणी कशासाठी असा सवाल, असा आरोप संभाजी ब्रिगेड यांनी केलाय। महत्त्वाचं म्हणजे लाल महालात कोणत्याही सिरियल किंवा चित्रपटाच्या शूटिंगला बंदी असते, मात्र त्यावेळी असा व्हिडिओ शूट झालाच कसा असा जाब विचारत संभाजी ब्रिगेड आक्रमक झालेली आहे। जिजाऊ शिवरायांच्या लाल महालमध्ये जिथं जिजाऊ शिवाजी महाराजांची प्रेरणा घेण्यासाठी हजारो शिवप्रेमी लाल महालात येत असतात, तो लाल महाल पुणे महानगरपालिकेने बंद ठेवला आणि त्या ठिकाणी मुली नाचवण्याचा या ठिकाणी कार्यक्रम होतो। महिना असू द्या, 15 दिवस असू द्या, परंतु पुणे महानगरपालिका नाच गाण्यासाठी लाल महालाचा उपयोग करतं। म्हणजे हा लाल महालाचा अवमान आहे, जिजाऊ शिवरायांचा अवमान आहे। लाल महलमध्ये परवानगी कशी दिली याबाबत आम्ही कॉर्पोरेशनला पत्रव्यवहार केलेला आहे की हे लाल महल हे कॉर्पोरेशनच्या ताब्यात आहे। कॉर्पोरेशन सिक्युरिटी इथं लावण्यात येतो आहे। कुठलाही कार्यक्रम कॉर्पोरेशन परवानगीशिवाय इथं होत नाही आहे। त्याबाबत आम्ही कॉर्पोरेशन अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केलेला आहे। तिकडून माहिती आल्यावर आम्ही त्याच्या सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करू। गंभीर आहे आणि त्याविषयी चर्चा आता सुरू झालेली आहे। आता आपण पुढच्या एका महत्त्वाच्या घडामोडीकडे वळूया। सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे ती म्हणजे राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची। मात्र राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा हा तुर्तास स्थगित करण्यात आलेला आहे। नेमकं काय कारण आहे आणि या बातमीच्या अनुषंगाने काय घडामोडी गेल्या 2 दिवसांमध्ये घडतायत, पाहूया स्पेशल रिपोर्ट। 5 जून या दिवशी मी माझ्या सर्व सहकाऱ्यांसह अयोध्येला जाणार। त्याच्यामुळे 5 तारखेला मी तिथे अयोध्येला पोहोचेन। काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी जाहीर सभेत आपल्या अयोध्या दौऱ्याची घोषणा केली होती, पण आता राज ठाकरे यांनी हा दौरा तुर्तास स्थगित केल्याची घोषणा सोशल मीडियावरून केली आहे। तुर्तास अयोध्या दौरा स्थगित अशी केवळ एका ओळीची माहिती ट्विटरवरून देण्यात आली आहे। खरं तर येत्या 5 जूनला राज ठाकरे अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार होते। त्यासाठी मनसेनं जय्यत तयारी केली होती। राज्यभरातून मोठ्या प्रमाणात मनसैनिक अयोध्येच्या दौऱ्यात सहभागी होणार होते। त्यासाठी रेल्वे गाड्यांचं बुकिंगही करण्यात आलं। राज ठाकरे यांच्यासोबत अयोध्या दौऱ्यावर जाणाऱ्या मनसैनिकांची नाव नोंदणी सुद्धा झाली, पण आता ऐन वेळेला राज ठाकरे यांनी आपला अयोध्येचा दौरा स्थगित केलाय। यावरून सुद्धा राजकीय कलगीतुरा रंगलाय। अब जब उन्होंने अयोध्या जाना, अयोध्या का दौरा रद्द किया, तो मुझे ये डर है कि कहीं वो हिंदुत्व का मुद्दा ना छोड़ दें। अब क्योंकि वो जो हिंदुत्व का मुद्दा लेकर के आए थे लाउड स्पीकर के सहारे, वो हिंदुत्व है ही नहीं। वो तो अनावश्यक रूप से 2 समाज के बीच एक झगड़ा लगाने वाला एक कार्यक्रम था और मुझे लगता है कि किसी न किसी के कहने पे इस प्रकार से झगड़ा लगाने का वो काम कर रहे थे। पण त्यांना जर काही सहकार्य हवं असतं तर आम्ही नक्की दिलं असतं 5 जूनच्या कार्यक्रमासाठी, कारण शेवटी अयोध्या आहे। अयोध्येमध्ये किंवा उत्तर प्रदेशमध्ये शिवसेनेला मानणारा फार मोठा वर्ग आहे। एकीकडे मनसेनं अयोध्या दौऱ्याची तयारी सुरू केली होती, तर दुसरीकडे उत्तर प्रदेशातील खासदार ब्रुजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला कडाडून विरोध केला। गेल्या आठवड्यात ब्रुजभूषण सिंह यांनी उत्तर प्रदेशातल्या नंदीनगरमध्ये साधू संतांच्या उपस्थितीत एक जाहीर सभा घेतली आणि राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याविरोधात रणशिंगच फुंकलं। ब्रुजभूषण शरण सिंह हे कैसरजंग लोकसभा मतदारसंघातले भाजपचे खासदार। गेल्या काही दिवसांपासून त्यांनी राज ठाकरे यांच्या दौऱ्याविरोधात उत्तर प्रदेशात वातावरण ढवळून काढलं। राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर येण्यापूर्वी उत्तर भारतीयांची माफी मागावी अशी मागणी ब्रुजभूषण शरण सिंह यांनी केली आहे।
वो नायक नहीं है, आज के तारीख में खलनायक है, माफी मांगे। राज ठाकरे माफी न मागता अयोध्येत दाखल झाल्यास त्यांना कडाडून विरोध केला जाईल असा इशारा त्यांनी दिला होता। तसंच राज ठाकरे यांना विरोध करण्यासाठी 50,000 लोक रस्त्यावर उतरतील, त्यांना अयोध्येत प्रवेशच करू दिला जाणार नाही असं देखील सिंह यांनी सांगितलं। विशेष म्हणजे राज ठाकरे यांना रोखण्यासाठी ब्रुजभूषण सिंह यांनी खास रणनीती सुद्धा तयार केली। उत्तर प्रदेशातल्या इतर नेत्यांनी सुद्धा राज ठाकरे यांच्या या दौऱ्याला विरोध केला होता। एकीकडे ब्रुजभूषण यांचा विरोध तर दुसरीकडे अयोध्या दौऱ्यावर मनसे ठाम होती। दौऱ्याची तारीख जवळ येत असल्यामुळे त्याविषयीची उत्सुकता वाढली। अशातच राज ठाकरे यांनी अचानक दौरा स्थगित केलाय। राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा स्थगित केला असला तरी 22 तारखेला राज यांची पुण्यात जाहीर सभा होणार आहे। ही सभा 21 मे रोजी नदीपात्रात होणार होती, पण ती आता गणेश कला क्रीडा मंच इथे होईल। पुण्यात होणाऱ्या जाहीर सभेत राज ठाकरे अयोध्येच्या दौऱ्याविषयी काय भाष्य करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। प्रकृती अस्वास्थ्यामुळे अयोध्या दौरा रद्द झाल्याचं सांगितलं जात आहे, तर उत्तर प्रदेशातून होत असलेल्या विरोधामुळेच दौरा रद्द झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे। ब्रुजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली असतानाच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची नवीन तारीख जाहीर झाली आहे। 15 जूनला आदित्य ठाकरे अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहेत। आम्हाला काय वाटणार, आम्ही 15 जूनला चाललो। आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा अयोध्येचा दौरा म्हणजे दर्शनाचा, फक्त दर्शन। ते काय राजकीय शक्ती प्रदर्शन, आव्हान प्रति आव्हान नाही। देशामध्ये जिथे जिथे मशिदी असतील, जिकडे बांग सुरू असेल तिकडे हनुमान चालीसा हे लागलंच पाहिजे, अख्ख्या देशभर लागलं पाहिजे। पाडव्याच्या जाहीर सभेत मशिदींवरच्या भोंग्याच्या मुद्द्याला हात घालून राज ठाकरे यांनी राजकीय वातावरण चांगलंच ढवळून काढलं। यानंतर पुण्यात राज ठाकरे यांच्या हस्ते हनुमानाची महाआरती करण्यात आली। औरंगाबादच्या सभेत राज ठाकरे यांनी राज्य सरकारला अल्टिमेटम दिला, त्यामुळे वातावरण आणखीनच पेटलं। राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे मनसेनं हिंदुत्वाचा झेंडा हाती घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली। आता हा दौरा स्थगित झाल्यामुळे नव्या राजकीय चर्चेला उधाण आलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। राज ठाकरेंचा अयोध्या दौरा तुर्तास स्थगित झालेला असला तरी ते अयोध्येला जातील असा विश्वास व्यक्त केलाय विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी। आणि ज्यांना अयोध्येला जायचं आहे त्यांनी अयोध्येला गेलं पाहिजे, त्यांचं तिथे स्वागत झालं पाहिजे अशी सुद्धा भूमिका आमची आहे असंही ते म्हणाले। राज ठाकरेंनी दौरा पोस्टपोन केलेला आहे, त्यांनी काही दौरा रद्द केलेला नाहीये आणि ते ज्यावेळेस जातील आमची सगळ्यांची अतिशय स्पष्ट भूमिका आहे, केवळ राज ठाकरेच नाही, जो राम भक्त त्या ठिकाणी जाईल त्याचं स्वागतच झालं पाहिजे, त्याला अडवणं हे चुकीचंच आहे आणि त्यामुळे ते जेव्हाही जातील त्यावेळेस तिथे स्वागतच होईल। पण त्या भाजपच्या खासदारांना पक्ष समजवू शकत नाहीये, त्यावेळेस स्वागतच होईल। देवेंद्र फडणवीस यांचा जो मोर्चा होता औरंगाबाद मधला मोर्चा, त्या मोर्चाला मार्ग बदलण्यासंदर्भात विनंती करण्यात आलेली आहे। त्या मोर्चाचा मार्ग बदलावा असं फडणवीसांना सांगण्यात आलेलं आहे। मोर्चाला परवानगी मिळणार कधी हाही प्रश्न आहे, सभेला अजून परवानगी नाही आहे, त्यामुळे 23 मेच्या फडणवीसांच्या आक्रोश मोर्चा संदर्भातली ही बातमी आहे। त्यांच्या सभेला अजूनही परवानगी मिळालेली नाही आणि मार्ग बदलण्याच्या पोलिसांनी सूचनाही केलेल्या आहेत। सुरक्षेच्या दृष्टीने अजून परवानगी दिली गेलेली नाही असं समोर येत आहे। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याशी सविस्तर बोलूया। सिद्धार्थ, काय माहिती मिळते देवेंद्र फडणवीसांचा मोर्चा असो किंवा सभा या संदर्भातली? निश्चित सुवर्णा, येत्या 23 तारखेला देवेंद्र फडणवीस यांचा आक्रोश मोर्चा आहे, त्या दृष्टीनं भाजपच्या वतीनं पोलीस आणि महानगरपालिकेला त्यांनी परवानगीसाठी अर्ज केला होता, मात्र ती परवानगी अजून त्यांना मिळालेली नाही। मात्र महानगरपालिकेच्या अधिकारी आणि पोलिसांनी आज भाजपच्या पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बोलवून घेतलं आणि ज्या ठिकाणाहून मोर्चा जाणार आहे ती निमुळती बाजारपेठ आहे, तिथं फार कमी रस्ता आहे आणि देवेंद्र फडणवीस यांचा आक्रोश मोर्चा असल्यामुळे फार मोठ्या प्रमाणात लोक त्या ठिकाणी येतील असा पोलिसांचा अंदाज आहे। त्यामुळे मोर्चाचा मार्ग त्यांनी बदलून घ्यावा, त्याला परवानगी देण्यात येईल, कारण गुलमंडीवर मोर्चा गेला
तर बाजारपेठेची गर्दी आणि मोर्चाची गर्दी पूर्णपणे अर्धा औरंगाबाद ब्लॉक होईल किंवा त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस असतील किंवा इतर नेत्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं ते योग्य होणार नाही म्हणून पोलिसांनी भाजपला विनंती केलेली आहे की हा मार्ग बदला त्यावेळेस परवानगी देऊ. मात्र भाजप अजूनही ठाम आहे की गुलमंडीहूनच मोर्चा नेला जावा, कारण गुलमंडी हे शिवसेनेचं गड आहे आणि त्या गडातून भाजपचा मोर्चा जाईल यामागे राजकारण सुद्धा आहे. नक्की. धन्यवाद सिद्धार्थ माहिती दिल्याबद्दल. पुढच्या बातमीकडे वळूया. संभाजीराजे छत्रपती यांना भाजपकडून खासदारकी देण्यात आलेली होती राज्यसभेची, मात्र त्यांना कधीही पक्षासंदर्भात बोला किंवा पक्षासंदर्भात प्रचार करा असं आम्ही सांगितलं नाही, असे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्याचबरोबर त्यांना 6वी हक्काची जागा का नाही असा सवाल सुद्धा उपस्थित केलाय. दरम्यान या संदर्भात बोलताना शरद पवारांची भूमिका कोणाला कळली आहे का असा सवाल सुद्धा फडणवीसांनी केला. भारतीय जनता पक्षाने संभाजीराजेंना 6 वर्ष राष्ट्रपती कोट्यातनं या ठिकाणी खासदार केलं आणि आम्ही कधीही त्यांना पक्षाचा प्रचार करा असं म्हटलं नाही. पक्षाच्या स्टेजवर त्यांनी आलं पाहिजे असा आग्रह धरला नाही. राष्ट्रपती कोट्यातले छत्रपतींच्या घराण्यातले म्हणून आम्ही त्यांचा पूर्ण सन्मान केला. आता जर पवार साहेबांना असं वाटत असेल की ते खासदार झाले पाहिजे तर 6व्या जागेकरता का हक्काची जागा का त्यांना दिली जात नाही? हक्काची जागा त्यांना द्या ना. 6 वर्ष आम्ही दिली. आता काय छत्रपतींच्या घराण्याप्रती केवळ आमचं कर्तव्य आहे, त्यांचं कर्तव्य नाही आहे, मग त्यांनी ती द्यावी. किंवा महाविकास आघाडीने 6वी जागा का जर त्यांना द्यायचं आहे शिवसेनेला तर ओरिजिनल जागा द्यावी. भारतीय जनता पार्टीचा जो काही निर्णय आहे तो भारतीय जनता पार्टी करेल, आमचं हायकमांड करेल, त्याचा निर्णय आमचं पार्लमेंटरी बोर्ड करेल. पवारांची भूमिका कधी कोणाला कळली आहे का? ते काय भूमिका घेतात हे त्यांनाच माहिती असतं. त्याच्यावर न कमेंट केलेला बरं. राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी संभाजीराजे प्रयत्न करतायत. त्याच वेळेला शिवसेना सुद्धा त्या जागेवर लढण्याकरता तयारी करते आहे आणि असं असताना संजय राऊतांनी यावर प्रतिक्रिया दिलेली आहे. याविषयी त्यांना विचारलं असता ते असं म्हणतात की संभाजीराजेंबाबत आदर आहे, मात्र शिवसेनेनं ही जागा का लढवू नये? संभाजीराजे निवडणुकीत उतरले आहेत याचा अर्थ 42 मतं त्यांनी जमवली असतील असंही राऊत म्हणाले. त्या जागेवर कोणाचीही मालकी नाही. नंबर 1, छत्रपती संभाजी यांच्याविषयी, राजे यांच्याविषयी आम्हाला प्रचंड प्रेम आहे. त्यांच्या गादीविषयी आदर आहे. ते आमच्या सगळ्यांचे मित्र आहेत, आदरणीय आहेत. पण शेवटी निवडणुकीत मतांचं गणित जमावं लागतं. ज्या अर्थी छत्रपती निवडणुकीला उतरलेले आहेत त्या अर्थी त्यांनी 42 मतांची व्यवस्था केली असावी असा आमचा समज आहे. नाही, पण शिवसेनेकडून जर उमेदवारी हवी असेल तर आमच्याकडे तेवढी प्रवेश करावा. 6व्या जागेसाठी आमच्याकडे 42 मतं नाहीये. आता छत्रपती निवडणूक उतरले आहेत त्याच्यामुळे आता कसं काय गणित जमवायचं बघू. आता आमचा उमेदवार असेल शिवसेनेचा, त्याच्यातून आता 42 मतं गोळा करायची आहेत. लेह लडाखच्या खासदारांच्या दौऱ्यामुळे राणा दाम्पत्य आणि म्हणजेच नवनीत राणा आणि संजय राऊत हे एकत्र आल्यामुळे असं सांगितलं जात होतं किंवा असं बोललं जात होतं की यापुढे राणा दाम्पत्य आणि राऊत यांच्यातला वाद शमेल. मात्र लेह लडाखच्या दौऱ्यावरून परतल्यावर राणा दाम्पत्य आणि संजय राऊत यांनी एकमेकांना इशारे आणि प्रतिइशारेच दिलेले आहेत. मातोश्रीच्या अंगावर आला तर 20 फूट गाडू असं संजय राऊत म्हणाले, तर आपली लढाई यापुढच्या काळातही सुरूच राहील असा प्रतिइशारा खासदार नवनीत राणांनी दिलाय. ही छायाचित्र समोर आली आहेत लेह लडाखच्या दौऱ्याची. खासदारांचा हा दौरा होता, मात्र राऊत आणि राणांमध्ये आरोप प्रत्यारोप परत आल्यावरही सुरूच राहिलेले आहेत. असं वाटत होतं की हा वाद शमेल, मात्र तसं काही झालेलं नाही. एकमेकांविषयी आव्हान प्रतिआव्हान, इशारे प्रतिइशारेच दिले गेलेत राणा दाम्पत्य आणि संजय राऊत यांच्याकडून. वार पलटवार झालेले आपल्याला बघायला मिळत आहेत. 20 फूट खोल गाडू जर मातोश्रीकडे कोणी चाल करून आले तर असं संजय राऊत म्हणालेत, तर आमची लढाई यापुढे सुद्धा अशीच सुरू ठेवू असं नवनीत राणा लेह लडाखच्या खासदारांच्या दौऱ्यावरून परत आल्यावर म्हणाले आहेत. दौऱ्यावरती होतो, पार्लमेंटच्या दौऱ्यामध्ये होतो. आता पार्लमेंटच्या दौऱ्यामध्ये अनेक खासदार असतात. 40-45 खासदारांची एक समिती असते.
एकत्र काम करावं लागतं आणि ते इन द इंटरेस्ट ऑफ नेशन, राष्ट्राच्या हितासाठी ते काम करत असतो. प्रत्येकानं आपापल्या भूमिका मांडायच्या असतात. अशा गोष्टी असतात. राजकारण महाराष्ट्रात आम्ही करतो ना, करणार. जर कोणी शिवसेनेच्या अंगावर येणार असेल तर माझा शब्द कायम आहे, 20 फूट खाली गाडू, ते कोणी असतील. मला वाटते जे मी माझी लढाई, माझे विचार आहे ते महाराष्ट्राचे विकासासाठी आहे आणि महाराष्ट्राचे प्रोग्रेससाठी आहे. जर मी ते कमिटीमध्ये अटेंड केला नसता की ते आले आहे म्हणून मी गेली नाही पाहिजे, तर मी माझे प्रोफेशनलची खूप मोठा अन्याय आणि माझे विकासामध्ये खूप मोठा अडथळा मी निर्माण केला असता. माझी जबाबदारी आहे, माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि मॅच्युरिटी माझी खूप मोठी आहे आणि आम्ही त्या पद्धतीने मी त्यांच्यासोबत वागली. त्यांच्यावर काही अत्याचार नाही झाले, अत्याचार ते माझ्यावर झाले होते. तरी एवढी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन ते मी माझं कर्तव्य पूर्ण केला. लढाई माझी संपली नाही आहे. वाराणसीमधील ज्ञानवापी मशिदी प्रकरणात सुप्रीम कोर्टामध्ये आज सुनावणी झाली आणि या सुनावणीमध्ये कोर्टानं 3 पर्याय सुचवलेले आहेत. जस्टिस DY चंद्रचूड यांनी जिल्हा सत्र न्यायालयाने आपल्या अधिकारानुसार सुनावणी घ्यावी, कारण हा न्यायालयीन अनुभवाचा अधिकार आहे असं मत नोंदवलेलं आहे. तसंच सुप्रीम कोर्टाने यापूर्वीचा आदेश कायम ठेवला आहे, तर सगळी प्रकरणं आता जिल्हा कोर्टाकडे वर्ग करण्याचे आदेश दिलेले आहेत. ज्ञानवापी मशिदीमध्ये शिवलिंग सापडल्याचा दावा केला जातोय. यावेळी खालच्या कोर्टाने मुस्लिम गटाच्या अर्जावर लवकरात लवकर सुनावणी घ्यावी आणि विषय निकाली काढावा असं कोर्टानं म्हटलंय. जोपर्यंत सत्र न्यायालय या प्रकरणाच्या अर्जावर निर्णय घेत नाही तोपर्यंत आमचा अंतरिम आदेश कायम राहणार आहे असं कोर्टानं म्हटलं आहे. ज्ञानवापी प्रकरणावर सुप्रीम कोर्टानं आज मोठाच निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय काय आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया. संपूर्ण प्रकरण वाराणसी जिल्हा न्यायालयाकडे वर्ग केलं जाईल. वाराणसीचे जिल्हा न्यायाधीशच या प्रकरणी सुनावणी घेतील. ज्ञानवापीवर जिल्हा न्यायालय निर्णय घेणार आहे. 8 आठवड्यांपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निर्णय कायम राहणार आहे. तोपर्यंत शिवलिंग सुरक्षित राहावं असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे, नोंदवलं आहे. नमाज वजूची व्यवस्था करण्यात यावी असंही म्हटलेलं आहे. ज्ञानवापीवर सुप्रीम कोर्टानं जो मोठा निर्णय घेतलेला आहे त्याविषयीची आपण बातमी बघतो आहोत. जिल्हा न्यायाधीश या प्रकरणी सुनावणी करतील. 8 आठवड्यांमध्ये निर्णय घ्या असं सांगण्यात आलेलं आहे. अंतिम फैसला नहीं, आज जो अंतरिम 3 निर्देश दिए हैं माननीय सर्वोच्च न्यायालय ने. पहला निर्देश यह है कि सीनियर डिवीजन कोर्ट से डिस्ट्रिक्ट कोर्ट को मैटर ट्रांसफ़र किया गया है. दूसरा आदेश है उनका कि ऑर्डर 7 रूल 11 का एप्लीकेशन उसका निस्तारण प्रायोरिटी बेसिस पे किया जाए. उनका तीसरा आदेश है कि अगली तारीख तक जो अंतरिम आदेश है 17/5 का वो जारी रहेगा. उनकी एप्लीकेशन प्रायोरिटी पे डिसाइड होगी, पर बाकी चीज़ें भी इस समय डिस्ट्रिक्ट जज के सामने खुली हुई हैं. वो कैसे प्रोसीड करना चाहते हैं ये माननीय डिस्ट्रिक्ट जज वाराणसी का अब प्रेरोगेटिव. 7-11 की एप्लीकेशन होती है. जो मुस्लिम पक्ष का ये कहना था कि जो हमने सूट फाइल किया है वो मेंटेनेबल नहीं है, वो सूट चल नहीं सकता है. उसके लिए उन्होंने 7-11 की एप्लीकेशन डाली थी, मतलब इसको इमीडिएटली रिजेक्ट किया जाए. तो कोर्ट ने कहा है कि डिस्ट्रिक्ट जज वाराणसी उसको कंसिडर करेगा और जो बाकी चीज़ें हैं वो भी कंसिडर की जाएंगी. और ये ही 7-11 का मतलब है मेंटेनेबिलिटी ऑफ द सूट का. पुढच्या बातमीकडे वळूया. पुढची बातमी आहे इंद्राणी मुखर्जी संदर्भातली. शीना वोरा हत्याकांड प्रकरणामध्ये 6.5 वर्षांनंतर पहिल्यांदा इंद्राणी मुखर्जी बाहेर आलेली आहे. जामिनावर तिची सुटका झालेली आहे. 6.5 वर्षांनंतर तिला जामीन मंजूर झालाय आणि इंद्राणी मुखर्जी जेल बाहेर आलेली आहे. पहिल्यांदाच इंद्राणी मुखर्जी तुरुंगाच्या बाहेर पाऊल ठेवते आहे, कारण 6.5 वर्ष ती जेलमध्ये होती. सर्वोच्च न्यायालयाने शीना वोरा हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी हिला बुधवारी जामीन मंजूर केला. यानंतर विशेष CBI न्यायालयानं गुरुवारी जामिनावरील सुटकेचा आदेश काढला. त्यानुसार 2 लाख रुपयांच्या रोखीच्या वैयक्तिक हमीवर भायखळा तुरुंगातून तिची सुटका झाली. दरम्यान इंद्राणी मुखर्जीची छबी टिपण्याकरता तुरुंगाच्या बाहेर प्रचंड गर्दी झालेली होती.
एक अत्यंत मोठी बातमी आपण बघणार आहोत। लक्षद्वीपच्या समुद्रामध्ये एक मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। 218 किलो, थोडं नाही, 218 किलो हेरोईन जप्त करण्यात आलंय। लक्षद्वीपच्या समुद्रात ही मोठी कारवाई झाली आहे। 218 किलो हेरोईन जप्त करण्यात आलंय। 1526 म्हणजे 1526 कोटींचं हे ड्रग्ज आहे। जर 218 किलो हेरोईनची बाजार मूल्य बघायचं झालं, बाजारातली किंमत बघायची झाली तर 1526 कोटींचं हे ड्रग्ज आहे जे जप्त करण्यात आलेलं आहे। लक्षद्वीपच्या समुद्रामध्ये ही मोठी कारवाई करण्यात आली आहे। DRI आणि कोस्ट गार्डने ही कारवाई केलेली आहे। ही छायाचित्र आणि दृश्य सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचली आहेत। 1526 कोटींचं हे हेरोईन आहे जे DRI आणि कोस्ट गार्डने एकत्रित कारवाई करून जप्त केलेलं आहे। भर समुद्रात ड्रग्ज माफियांविरोधात ही कारवाई करण्यात आलेली आहे। 2 बोटी पण जप्त करण्यात आलेल्या आहेत। लक्षद्वीपच्या समुद्रात DRI आणि कोस्ट गार्डने ही मोठी कारवाई केलेली आहे। हमसे प्रतिनिधि विवेक गुप्ता यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। विवेक जी, बहुत बड़ी खबर है, क्या ताज़ा जानकारी? देखिए, इसमें बताना चाहेंगे कि इंडियन कोस्ट गार्ड और DRI जो बड़ी एजेंसी हैं, उन्हें कुछ दिन पहले ही एक जानकारी मिली थी कि साउथ इंडिया के समंदर के बीच में ड्रग्स की एक बड़ी खेप आने वाली है। और इसी की जानकारी के बाद इंडियन कोस्ट गार्ड और DRI उस नाव के ऊपर अपनी नजर रखे हुए थे। और 18 मई को उन्हें एक सटीक जानकारी मिली कि लक्षद्वीप के पास 2 हरे रंग की नाव है, उसमें तकरीबन करोड़ों का ड्रग्स भरा हुआ है और उसको पकड़ा जाना चाहिए। DRI और इंडियन कोस्ट गार्ड ने उस नाव को खोजा, उस नाव को जब्त किया। जब DRI के अधिकारी उस नाव के बारे में छानबीन की तो नाव के अंदर तकरीबन 18 ऐसे बोरे थे जिसको बाहर निकाला गया। और जब जांच की गई तो पता चला कि उन बोरों में 218 किलो हाई क्वालिटी की हीरोइन है, जिसकी जो मार्केट वैल्यू है वो तकरीबन 1526 करोड़ रुपए बताई जा रही है। और इस पूरे मामले में DRI ने कुछ लोग को गिरफ्तार भी किया है और 2 जो नाव हैं उन्हें भी जब्त लिया हुआ है। और जांच कोशिश की जा रही है कि ये जो ड्रग्स है वो कहां से आ रहा था और किस जगह पे इसको डिलीवर होना था। इसकी जांच अभी DRI और इंडियन कोस्ट गार्ड कर रहे हैं। जी विवेक जी, शुक्रिया इस पूरी जानकारी के लिए। आमचे प्रतिनिधी विवेक गुप्ता आपल्याला सविस्तर माहिती देत होते की हे नेमकं हेरोईन कुठून आलं, कुठे चाललं होतं, या सगळ्या संदर्भातला तपास सुरू आहे। पण 2 बोटी जप्त करण्यात आलेल्या आहेत। 1526 कोटींचं ड्रग्ज जप्त करण्यात आलेलं आहे। हेरोईन होतं हे। DRI आणि कोस्ट गार्डने लक्षद्वीपच्या समुद्रात मोठी कारवाई केली आहे। मुलुक महाराष्ट्रामध्ये एक छोटासा ब्रेक घेणार आहोत। या ब्रेक नंतर आपण दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी वेगवान स्वरूपात बघणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। आता बातमी आपण यवतमाळ मधून बघणार आहोत। यवतमाळ मध्ये पावसाने अक्षरशः झोडपून काढलेला आहे। प्रचंड पाऊस यवतमाळ मध्ये पडतो आहे। वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने या ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या गारांचा मारा सुद्धा केला। अचानक आलेल्या पावसामुळे या ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। तर सांगलीमधली दृश्य आपण बघतोय। सांगलीमध्ये सुद्धा काल संध्याकाळपासून जोरदार पाऊस झाला। वादळी वाऱ्यासह सांगलीत जोरदार पाऊस बरसतो आहे। जत या दुष्काळी भागात पावसाने जोरदार हजेरी लावली। अनेक नाले ओढे तुडुंब भरून वाहत आहेत। तर वळसंग ते पाचापूर या पुलावरून पाणी गेल्याने रस्ता बंद झाला। पुलावरून पाणी गेल्याने जत पूर्व भागामध्ये संपर्क तुटला। पंढरपूरच्या एका महत्त्वाच्या बातमीकडे आपण वळूया। नवजीवन हॉस्पिटलमध्ये एक मोठा अनर्थ होता टळलेला आहे। पंढरपूरच्या नवजीवन रुग्णालयामध्ये नवजात शिशूंचा 69 नवजात बालकांचा थोडक्यात जीव वाचलाय। डॉक्टर शीतल शहा यांच्या या रुग्णालयातल्या अतिदक्षता विभागात 69 नवजात शिशू अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत। काल सकाळी अतिदक्षता विभागाजवळील जनरेटरचा मोठा आवाज झाला। रुग्णालय कर्मचाऱ्यांनी तिथे धाव घेतली असता अतिदक्षता विभागाच्या जनरेटरची बॅटरी चोरीला गेल्याचं लक्षात आलं। वॉर्डमधील वीज पुरवठा काही काळाकरता थांबला आणि तब्बल 69 नवजात शिशूंचा जीव धोक्यात आला। डॉक्टर शीतल शहा आणि त्यांच्या टीमने तातडीने पर्यायी व्यवस्था केली आणि बाळांचा जीव वाचवला।
आमचे प्रतिनिधी वीरेंद्र उत्पात आपल्या सोबत आहेत. वीरेंद्र, आत्ताची या घडीची काय परिस्थिती आहे आणि जनरेटरची बॅटरी चोरीला गेली त्यानंतर नेमकं काय घडामोड घडली? या बाळांचा जीव मात्र वाचलाय. सुवर्णा, पंढरपूरचे देवदूत समजणारे डॉक्टर शीतल शाह यांच्या हॉस्पिटलमध्ये हा प्रकार घडलेला आहे. ज्या जनरेटरची म्हणजे कनेक्शन NICU ला कनेक्टेड होतं तेथील बॅटरी त्या इस्मानी चोरली होती, परंतु हॉस्पिटलमध्ये दक्ष कर्मचारी यांनी तिला बाप डॉक्टर शीतल शाह यांच्या लक्षात आणताच लगेच त्यांनी तेथील ते नवीन बॅटरी बसवली. पोलिसांनी आरोपीचा शोध घेतलेला आहे, परंतु एक मोठा अनर्थ टळलेला आहे. पंढरपुरातलं किंवा महाराष्ट्रातलं पहिलं बाल जे कोविड हॉस्पिटल डॉक्टर शीतल शाह यांनी चालू केलं होतं. पण म्हणजे वीरेंद्र, प्रसंगावधान राखलं डॉक्टरनी सुद्धा आणि कर्मचाऱ्यांनी सुद्धा, म्हणून या 69 बालकांचा जीव वाचला. कुठलाही अनुचित प्रकार घडू शकला असता, पण ही गोष्ट वेळीच सावरली गेली. हे बरं झालं. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. आता पुण्यामधली काही दृश्य बघून तुम्हाला काही काळ घाबरायला होईल किंवा भीती वाटेल. एका सराफा व्यापाऱ्यावर भर दिवसात चाकू हल्ला झालेला आहे. सराफा मालकावर चाकू हल्ला झालाय. ग्राहक बनून आलेल्या एका तरुणाने संधी मिळताच सराफा मालकावर हल्ला केला. दत्तनगर इथल्या वैभव लक्ष्मी ज्वेलर्स मध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे. ही दृश्य जर तुम्ही पाहाल तुमच्या अंगावर काही क्षण काटा आल्याशिवाय राहणार नाही. हल्ल्याचा हा थरार आपण CCTVतला बघतो आहोत. सराफा मालकानं प्रतिकार केल्यानंतर चोरट्यानं धूम ठोकली आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. भर दिवसा घडलेल्या या घटनेनं खळबळ मात्र उडालेली आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे न्यूज 18 लोकमत कायमच सामान्यांचा आवाज बनलेला आहे. न्यूज 18 लोकमतची संवाद यात्रा प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाते आहे. तिथल्या सामान्यांचे प्रश्न, तिथल्या शेतकऱ्यांचे प्रश्न मांडते आहे. आणि या न्यूज 18 लोकमतच्या संवाद यात्रेची दखल राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अध्यक्ष शरद पवार यांनी घेतलेली आहे. आणि सर्वसामान्यांपर्यंत पोहोचून एखादं माध्यम जर त्यांचे प्रश्न सोडवण्याचा, ते प्रतिनिधींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असेल तर ही चांगली बाब आहे असं पवार म्हणाले. राज्यभरातील न्यूज 18 लोकमतच्या संवाद यात्रेच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार साहेब आपल्याला भेटलेले आहेत. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. सर, आम्ही जनसामान्यांचे प्रश्न जाणून घेतोय. सध्या जर आपण बघितलं तर इतर मुद्दे जे आहेत ते फार चर्चेमध्ये येताना दिसतात, पण सामान्यांच्या प्रश्नावरती कोणी चर्चाच करत नाही. कसं बघता आपण इकडे? तुमचे जे काही कार्यक्रम सध्या चालू आहे त्यातले 1-2 कार्यक्रम मी बघितले. तुम्ही ज्या ठिकाणी जाता त्या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्राच्या लोकांच्या तुम्ही त्यांना प्रश्न उपस्थित करून मुलाखती घेतात. आणि त्याच्यामध्ये त्या मुलाखती घेतल्याच्या नंतर जे काय ऐकायला मिळतं ते आज देश पातळीवर ज्या सगळ्या गोष्टीची चर्चा आहे त्या संबंधीची चर्चा लोकांच्या प्रश्नातून होतच नाही. लोकांचे प्रश्न दुसरे दिसतात. महागाईचा प्रश्न दिसतो, बेकारीचा प्रश्न दिसतो. आणि अशा प्रश्नांच्या संबंधी लोकांची तीव्र भावना आहे. हे सगळं तुमच्या संवाद यात्रेमध्ये बघायला मिळतं. माझ्या मते जे काही तुम्ही उपक्रम हातामध्ये घेतला आहे तो निश्चित निर्णय घेण्याचा अधिकार असलेल्या लोकांच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. कारण त्याच्यातून लोकांचं फील काय हे तुमच्या कार्यक्रमातून स्पष्ट होतं. आणि माझ्यासारखा कधी पाहतो माझ्या सरकारला त्याचा उपयोग होतो. कारण राज्यामध्ये जे निर्णय घेणारे आमचे सरकारी आहेत त्यांच्या कानावर तुमच्या कार्यक्रमातून जे ऐकायला मिळतं ते घालायला संधी मला स्वतःला मिळते. आणि म्हणून मला असं वाटतं की तुमचा हा उपक्रम चांगला आहे, तो चालू ठेवा. आमचे शुभेच्छा आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवार, विशाल परदेशी, न्यूज 18 लोकमत, बारामती. पवारांच्या शुभेच्छा मिळालेल्या आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा संवाद यात्रेविषयी प्रतिक्रिया दिली, तीही बघूयात. मला आनंद आहे, मी तुम्हाला शुभेच्छा देतो की तुम्ही संवाद यात्रा काढली. कारण या संवाद यात्रेतनं सरकार तर काही सामान्य माणसाशी संवाद साधायला तयार नाही. सरकार महालातनं खाली देखील यायला तयार नाही. त्याच्यामुळे किमान तुम्ही आता
सामान्य माणसाकडे जाताय, त्याच्याशी संवाद साधताय, तर तुमच्या माध्यमातून सामान्य माणसाचे प्रश्न हे सरकारपर्यंत पोहोचतील. ही संवाद यात्रा अशी सुरू राहणार आहे. सगळ्या जिल्ह्यांमध्ये सगळ्या सामान्यांपर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत, त्यांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. आत्ता मुलुख महाराष्ट्रामध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांकरता पहा फक्त न्यूज 18 लोकमत.